येन जैवोत्थिता सर्वे तस्मै श्री गुरवे नमः. तिथे जाऊन त्याला आवरून खाली उतरवून आपल्या जवळ जो उठतो तो सद्गुरू. हे तवे जगतामेव संसारार्णवसेत. सद्गुरूचं लक्षण सांगताना जगाचा तो हेतूभूत आहे असं सांगितलं. आणि संसारार्णवसेतवे आणि हा संसार समुद्राचा सेतू पूल मिळाला म्हणतात असा हा सद्गुरू आहे. सद्गुरू पासून म्हणजे परब्रह्मापासून सृष्टी झाली. अरे ते झालेची नाही त्याची वार्ता पुसती काही. सद्गुरूच्या किंवा त्या परब्रह्म स्वरूपाच्या दृष्टीनं सृष्टीला वाव नाही. सृष्टी झालीच नाही. सृष्टीला कारण परब्रह्म स्वरूप नाही. परब्रह्म हे आनंद स्वरूप आहे आणि आनंदाच्या प्राप्तीची इच्छा, संकल्पाची पूर्ती, वासनेची पूर्ती हीच सृष्टीची कारणभूत असते. म्हणजे वासना कारणीभूत असते, संकल्प कारणीभूत होतो, इच्छा कारणीभूत होते. आणि ती इच्छा म्हणजे स्वरूपाची नसून जगाची, भिन्नत्वाची. भिन्नत्वाने सुखाची प्राप्ती करून घेण्याच्या इच्छेची ही उत्पत्ती जगाच्या उत्पत्तीला कारणीभूत होते. सो काम परमात्म्याला सुद्धा स्वरूपाच्याच ठिकाणी जेव्हा तो विलीन होऊन असतो त्यावेळेला सृष्टीचा संकल्प नसतो. सृष्टीचा संकल्प म्हणजे काहीतरी वेगळं करावं आणि त्याच्यापासून आपल्याला समाधान मानून घ्यावं. स एकाकी न रेमे. तो एकटा होता तेव्हा म्हणजे माया विशिष्ट झाल्यानंतर सूर्य हा अनावृत आहे पण पावसाळ्यात त्याला मेघ आच्छादले जरी तरी त्याला मूळच्या स्वरूपाला काही फरक त्यात नाही, कसलाही विकार नाही. पण मेघातून जो प्रकाश येतो त्याच्या ठिकाणी मात्र मालिन्य वाटतं. त्याचप्रमाणे परब्रह्म स्वरूप हे जे ईश्वराचं त्याला काही नाही, आवरण नाही, मालिन्य नाही, काही नाही. पण माया विशिष्ट झाल्यानंतर, इच्छा विशिष्ट झाल्यानंतर त्याचं स्वरूप खाली आलं. त्याला शबल ब्रह्म म्हणून म्हणतात, अशुद्ध ब्रह्म म्हणून. तेव्हा इच्छा म्हणजे भिन्नत्वाने सुखाचा, स्वरूपाच्या अनुभवाची इच्छा, हाच संकल्प सृष्टीला कारणीभूत होतो. आणि या इच्छेला लक्ष असणार, इच्छेला वस्तुस्थितीनं कारणीभूत होणार ते परब्रह्म. आनंदाच्या इच्छेचं लक्ष आनंद स्वरूप परब्रह्म आहे. आनंद स्वरूप असल्यामुळं आनंदाची इच्छा होते. याला आनंद स्वरूप हा नसता तर याला आनंदाची इच्छाच झाली नसती, कारण स्वरूपाचीच इच्छा होती. दुःख हे त्याचं स्वरूप असतं तर दुःखाची इच्छा झाली असते, दुःखाच्या नाशाची इच्छा आहे. दुःख हेच याचं स्वरूप झालं असतं तर आपला नाश करण्याची इच्छा कुणालाही होत नसल्यामुळं दुःखाच्या नाशाची इच्छा याला उत्पन्न झाली नसते. याला ज्या अर्थी दुःखाच्या नाशाची इच्छा आहे त्या अर्थी हा आनंद स्वरूपीच म्हटला पाहिजे. आनंद स्वरूपाहून दुःख हे वेगळं असल्यामुळं वेगळ्याचा नाश करून जे दुःखाला कारणीभूत होतो त्या भिन्नत्वाचा नाश करून एकत्वाच्या प्राप्ती करता तो सटतो आहे असा त्याचा अर्थ. या दृष्टीनं यतो वा इमानी भूतानि जायन्ते, ज्याच्यामुळं हे या सर्व
भूतांची निर्मिती होते ते परब्रह्म असं म्हणताना ज्या आनंदाच्या इच्छेनं हे जग निर्माण झालं त्या आनंदाच्या इच्छेचं जे लक्ष ते परब्रह्म, त्या परब्रह्मा स्वरूपाच्या त्या प्राप्तीच्या इच्छेनच तरी पण अज्ञानाने आत्मस्वरूप हे आनंद रूप आहे असं न जाणता तद्भिन्न वस्तूची कल्पना जेव्हा येते तेव्हा ती कल्पनाच या जगाला कारणीभूत होते. निरधिष्ठा आणि विभ्रांती केवला नाही. भ्रांती अज्ञान हे केवळ असू शकत नाही, अधिष्ठानाला सोडून ते असू शकत नाही. सत्य हे अधिष्ठान असतं. भ्रांती, भ्रम, अज्ञान हे सर्वही केव्हा होऊ शकतो? मूळ स्वरूपाचं आवरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला. रज्जव ज्ञानात आहे भ्रांती. रज्जूचं अज्ञान झालं की सर्पाची भावना येते. अज्ञान झाल्याशिवाय भिन्नत्वाची कल्पना येत नाही. तेव्हा या जगाला स्वरूपाचं अज्ञान हे कारणीभूत आहे. थांबावं का? आवरण हेच अज्ञानाला कारणीभूत होतं. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अपरोक्ष, शोकभंग आणि तृप्तिर्निरंकुश अशा या सप्तावस्था आहेत. प्रथम आवरण. आवरण झाल्यानंतर अज्ञान उत्पन्न होते. काही थोडासा अंधार असला तरच दोरीवर सर्पाची कल्पना येते, नाहीतर नाही. पण ही जर कल्पना जायची झाली म्हणजे अन्यथा कल्पना. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे, ज्ञान शून्यता नव्हे, विपरीत कल्पनेला अज्ञान असं म्हणतात. ते आवरणाने होत. आवरण म्हणजे मूळ वस्तुस्थिती काय आहे हे दृष्टोत्पत्तीस आलं नाही, समजून आलं नाही, त्याला काही आड आलं म्हणजे खरीखुरी वस्तू लक्षात न येता तद्विरुद्ध कल्पना येते. हेच अज्ञान. अज्ञान, आवरण, अज्ञान, विक्षेप. अज्ञान झाल्यानंतर मग विक्षेप उत्पन्न होतो. थोडासा अंधार असतो. काय बरं असावं, काही कल्पना आली नाही, हे अज्ञान झालं. अंधार हा आवरण. मग विक्षेप त्याच्यापासून. पण या विक्षेपाची कल्पना अज्ञान आवरणातूनच आली असल्यामुळं त्या स्वरूपाचं अज्ञान निर्माण करणारीच असते ही विक्षेपाची कल्पना. तो विक्षेप काय सांगतो मग पुढे? अरे सर्प तर नसेल अशी कल्पना येते. हा विक्षेप झाला. पुढे परोक्ष. एखादा आपतो लाभतो, अरे ही दोरी आहे रे, सर्प नाही, तू काही भिऊ नकोस, मीच दोरी टाकून गेलो होतो, ती वळणा वाकणाने अशी पट्टी आहे तिरकी, आणि त्यामुळं तुला सर्पाचा एक भ्रम झालाय. आहे दोरीच ती, मीच टाकून गेलो होतो. म्हणून जेव्हा आप्त सांगतो ते परोक्ष ज्ञान झालं. अस्ति ब्रह्मे, ब्रह्म एक आहे असं जेव्हा समजून येतं ते परोक्ष ज्ञान. तू ते स्वरूपच आहेस असा जेव्हा उपदेश होतो तेव्हा ते परोक्ष ज्ञान होतं. आणि सद्गुरूच्या प्रसादानं, सेवेनं, संतुष्टीनं
कृपेनं आशीर्वादानं जेव्हा त्याचा साक्षात्कार होतो त्याला अपरोक्ष असं ज्ञान म्हणतात. मीच ते परब्रह्म असा निश्चय जेव्हा बांधतो त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि या अपरोक्ष ज्ञानानं होतं काय? शोक भरतो तरती शोकमात्मविद. आत्मविद, आत्मवेदी, आत्मज्ञानी शोक समुद्र ओलांडून जातो, त्याला शोक मिळच होत नाही. आणि हा शोक घालवण्याकरताच श्रीकृष्ण परमात्म्याने जगद्गुरूंनी गीतेचा उपदेश अर्जुनाला केला. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्यई तदशेषेण यथेच्छसि तथा. हा 18 अध्यायाचा अगदी शेवटचा म्हणजे निरूपणाच्या शेवटचा श्लोक आहे. मी ज्ञान तुला सांगते याचा विचार कर असं सांगितलं. शोकभंग होतो. शोकाची निवृत्ती खरी खुरी जर व्हायला पाहिजे तर ती आत्मज्ञानानेच होते, आत्मज्ञानानच होते. इतर कोणत्याही ज्ञानाने ती होऊ शकत नाही. हे भगवद्गीतेच्या उदाहरणानं आपण पटवून घेऊ शकतो. यया तदक्षरमध्ये गम्यते सा विद्या. ज्याच्या योगाने त्या अक्षर ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते तीच विद्या. एतद्धेवाक्षरंगार गवितित्वा अस्मात् लोकात प्रैतिस कृपणा. हे अक्षर स्वरूप गुरुकडून जो जाणून त्याचा साक्षात्कार करून घेत नाही आणि अशा स्थितीत ज्याचा देहपात होतो तो दुःखी दीन होतो. अनेक जन्माचं गाठोड तो बांधून घेऊन जातो. तेव्हा आत्मज्ञानानं शोकभंग आणि निरंकुश तृप्ती लाभते. या सप्त अवस्था आहेत जीवाच्या. निरंकुश तृप्ती जर बाणायची झाली, शांती मिळवायची झाली तर आत्मज्ञानच व्हायला पाहिजे. तमात्मस्थम येन पश्यन्ति धीरास्तेषां शांती शाश्वती नेतरेषां. ते आत्मस्वरूप यांनी जाणलं त्यालाच खरी शांती, खरं सुख लागतं. इतरांना ते लाभत नाही असा वैदिक सिद्धांत आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानमेवास्य हि मूलकारण. या जगाचं कारण अज्ञान, स्वरूपाचं अज्ञान, आनंदाचं अज्ञान, परमात्म्याचं अज्ञान, जगाच्या खऱ्या स्वरूपाचं अज्ञान, अधिष्ठानाचं अज्ञान. अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति यस्तवः. या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या मोहानं, मुग्धतेनं, किंकर्तव्य मूढतेनं हा जीवी विषयलो होतो. अज्ञानाची निवृत्ती गुरुकडून. ज्ञानाने अंध झालेल्या लोकांना तो औषध देतो, डोळसपणा आणतो. ज्ञानांजन शलाकया. ज्ञान हेच एक अंजन असतो, ते तो लावून त्याला दृष्टी आहे. दुसरा अर्थ आपण ज्ञानांजन शलाकया याचा जर करायचा झाला तर आपण असा करू शकू. स्वरूप हे स्वतःसिद्ध असल्यामुळे ते देता घेता येत नाही. ते त्याच्यावरचा आवरण मात्र काढायचं असतं. हे कसं? तर जमिनीत पुरलेलं द्रव्य असतं,
ते असतच त्या ठिकाणी, ते याचच असतं, पण त्याला ते दिसत नाही. ते दिसतं केव्हा अंजन लागेल तेव्हा. अंजनानं ते दिसू लागतं. त्याचप्रमाणे सतसिद्ध असणार स्वरूप हे सद्गुरूंनी अंजन ज्ञानांजन लावलं म्हणजे त्या डोळ्याला दिव्य चक्षुला दिसू लागतं. दिव्यं ददामी ते चक्षु. जगद्गुरु श्रीकृष्णाने सांगितलं की अर्जुना, माझं स्वरूप जर बघायचं असेल तर या डोळ्याने दिसायचं नाही. ते दिव्यं ददामी ते चक्षु, अंतचक्षु ज्ञानचक्षु तुला देत. त्याचप्रमाणे ज्ञानचक्षु आणतात अंजनाने, आणि त्यामुळं काय होतं, आत्मनिधी सापडतो. अज्ञानाच्या खाली, भूमीच्या खाली असणारं द्रव्य जसं त्याला दिसतं अंजनाने, त्याचप्रमाणे अज्ञानाच्या खाली असणारं द्रव्य दिसू लागतं. देहाच्या आतला आत्मतत्व प्रगट होतं. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री. जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरुवचने ज्ञान प्रकाश होये. सद्गुरु हा ज्ञानाचा मुख्य परमेश्वर आहे. सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे, जैसे आंधळे चाचरो न पडे गारी आणि गडगडा. ध्यान धारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन सकळही फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही. जव नाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यातायाती, गुरु कृपे विण अधोगती गर्भवास चुकेना. तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित, यमपुरीचा अनर्थ चुकेना येडे. या दृष्टीनं तुम्हावर सद्गुरूची पूर्ण कृपा हो, आणि तुमचंच असणारं धन स्वरूप आनंद रूप ते अज्ञानाने आवृत आहे, ते गुरुनी घातलेल्या ज्ञानांजनाने दिसू लागलं. त्याचा साक्षात्कार हो, आणि तुम्ही सर्व दृष्टीनेही कृतार्थ व्हा असा तिसऱ्यांदा आशीर्वाद देतो. तीनदा म्हटलं म्हणजे सिद्धांत होतो.